जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. यादे रफी सूरसंगमचा ओम कराळे ठरलाय प्रथम विजेता. द्वितीय विजेता यवतमाळची अंध गायिका पूजा शेंद्रे. वर्धा येथील साहित्य कला शोधक मंचाच्या वतीने दादाजी धुनेवाले मंगल कार्यालयात स्वर्गीय मोहम्मद रफी स्मृती प्रित्यर्थ 40वी विदर्भस्तरीय फिल्मी गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा प्रथम विजेता अंजनगाव सुर्जी येथील ओम कराळे तर यवतमाळ येथील अंध गायक पूजा शेंद्रे ही ठरली, तर वर्धा येथील कुमारी विदिशा वाटकर ही तृतीय बक्षिसाची मानकरी ठरली. नागपूर येथील संवादिनी चहांदे व लाजरी भुरे या चौथ्या पाचव्या क्रमांकांच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून अमोल ढोमणे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ धोपटे, ज्येष्ठ पत्रकार इक्राम भाई शेख, पिपरीचे माजी सरपंच सतीश भाऊ इखार, पत्रकार रुपेश खैरी होते. या स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक मोहन भाऊ अग्रवाल, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमर भाऊ काळे, खासदार वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ, तिरुमला तिरुपती अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे विदर्भ हेड अभय पुणेवार, शीतलताई ढोमणे, नागपूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती कमलेश ठवकर, समाजसेवक संदीप पजई, ठाणेदार देवेंद्र ठाकूर, लोकमतचे पत्रकार नरेश डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वैष्णवी निंबुळकर, तनुश्री सावरकर, हेमंत भिसे, अमोल भोगे, वेदा रोडे, प्रणेती डंभारे, अमित कावडे, समीक्षा मेश्राम, पूजा पोटे हे प्रोत्साहन पर बक्षिसाचे मानकरी ठरले. या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सुनील भाऊ बुरांडे, कार्याध्यक्ष दिलीप मेने, उपाध्यक्ष गिरीश भाऊ सावळकर, कोषाध्यक्ष प्रशांत चवळे, सचिव प्रभाकर उगेमुगे यांनी केलं होतं. कार्यक्रमाचं संचालन विक्रम भागवतकर व नागपूर येथील सुप्रसिद्ध कार M.A. रजाकभाई, आभार प्रशांत चवळे यांनी मानले. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.